इथं नाही चरायचं जायचं म्हणतो तर कुठं जायचं डोक्यात आहे? इजापूरला जायच. अरे देवा, इजापूरला? अरे तिथं लय लांब आहे. मी आता कावा गेलो नाही बा तिकडं. मग तर तू चलच तात्या. हा. अरे तिकडे लय चारा मिळेल मेंढ्यासनी खायला. येतो येतो. बरं मला जमल ना व? अरे मेंढ्या चारायचं म्हणजे काय सोपं काम नाही तात्या. कुणाच्या रानात घुसत्यात, कुणाच्या जागत घुसत्यात. त्यासनी वळणावर आणायला लागतंय. आणि मनापासून केलं तर तुला बी जमल. होय होय करण ना, मनापासून करण बाळू. आणि काही चुकलं तर तू आहेच की. बर बाळू, एक विचारू का रे? विचार की. अरे तिथं गेल्यावर मार तर नाही खावं लागायचं ना कोणाचा? मार? कोण मारणार तुला आणि कशा पायी? अरे बाबा, मागल्या वेळेला तो संग आलो होतो, किती हाणलं बाबा लोकांनी येड्यावानी. अरे अजून हाड मोकळी नाही झाली माझी. तसं तर काही व्हायचं नाही ना व? नाही ग, काळजी करू, असं काय बी होणार नाही. अरे बघ बाबा, तिथं लोक हाणत्यात, अंगावर तुटून पडतात फटाफट. अरे काय नाही होणार, नग काळजी करू. बरं आपण दोघच जायचं आहे का? नाही, अजून बी लोक येणार आहेत. त्यांच्या मेंढ्या असतील संग. मग बरं आहे बाबा. म्हणजे कसं समजे लोक संघ असले ना, मग काही काळजी नाही बघ. नाही तसं तू बी संघ असल्यावर तरी बी काही काळजी नसतेच म्हणा. बरं केव्हा जायचं आहे? त्याचा विचार करतो आहे मी. वेळा झालायस का? तुम्ही हाय बाय? आहे म्हणजे मला काय होणार? मला वाटलं तुम्ही गेलं. मूर्खा सारखं बडबड नको. काय झालेलं नाही मला. आणि तू गावात जाऊन आलास की नाही? होय. हे काय तिथनच येतो आहे. मग काय म्हणते परिस्थिती? पंचाची काय बी खबर नाही. का बाहेर पडत नाही का पंच? नाही, लय पडत नाही. आणि पंचाचा तात्याचा वाकडा आहे. का का ते ठावा नाही, पर दोघं संघ नसतात आता. आणि तात्या बी कामाला लागला आहे. तात्या आणि काम? होय. आणि ते बी बाळूकड. अच्छा, बाळूकडे. म्हणजे त्या बाळूनेच पंचाने तात्याला वेगळं केलंय. तर स्वतः गाव सोडून गेला तर गेला, जाताना माणसं फोडून गेलाय. असं आहे होय. म्हणून गाव आता असं चाललं आहे. म्हणजे हे समजा त्या बाळ्यानं केलं आहे. होय. मंगळू, त्या बाळूबद्दल काही समजलं का? काय चाललंय त्याचं ते? अहो देवी आहे संग एकदम नीट संसार चालला आहे त्याचा. कामाला बी लागला आहे. म्हणजे आपण त्याला गावाबाहेर काढलं तरी त्याचं काहीच बिघडलेलं नाही. होय. तिथं आपल्यापासून देवाप्पाला वेगळा केला, पंचापासून तात्याला वेगळा केला, आणि स्वतः निवांत फिरतो आहे मेंढरा सर्विस. अशी पूजा मांडतो की त्या बाळूचं सगळंच नष्ट करून टाकतो. जेव्हा तो दिव्यापासून वेगळा होईल तेव्हा त्याला कळेल की हा काळ भैरी म्हणजे नेमका काय ते. म्हणजे देवी बी मदत करते आहे होय त्याला? नाही, अजून नाही. ती कोण आहे हे तिलाच अजून माहित नाही. पण जोपर्यंत देवी त्याच्या बरोबर आहे, आपण बाळूचं काहीच बिघडवू शकत नाही. पण तिला का कळणार आहे का ती देवी आहे म्हणून? माहित नाही. पण जोपर्यंत आपण बाळूला संपवत नाही तोपर्यंत कळू नये हीच इच्छा आहे. आता तुम्ही म्हणता का बाळू देवीपासून वेगळा होणार, पण ती वेगळा होईल? बाळू येतो एका जागी जास्त वेळ राहणार नाही. आणि ही पूजा बाळूचं भविष्य ठरवणारी असते. राम राम पाहुणे. राम राम. राम 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 राम. तू तात्या ना? होय, बाळूच्या गावचा, अक्कोळचा. इकडं कसं काय येणं केलं? बाळूला भेटाया का? होय, म्हणजे भेटायला आलो होतो, पण आता त्याच्या संगच काम करणार आहे.
होय मग बाळू भेटला का? हा भेटला ना, त्याच्याकडून आलो मी आता इथं. हा, आणि तो बी इकडे येतोय. त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आता अजून कोणी असेल तर घेऊन या बरं समजेस. बाकी कोणी नाही, आम्ही एवढीच आहे. हा? अरे एवढेच कोणीच नाही? अरे आमच्या गावात जर जरासा कालवा झाला ना तरी ह्याच्यापेक्षा 10 पट लोक जमा होतात. आता त्या बाळूला इकडे यायचं होतं तर पंच गेला त्याच्या वाड्यावर मायप्पाच्या. ए बाळू, बाहेर घेऊन या बाळूला त्या. ए बाळू, गाव सोडून जा असं म्हणले. मी म्हणलं थांबा पंच, यांच्या घरी काय करायचं ना त्यांना ठरवू द्या. तर घाबरला पंच मला. हा बघ बाळू आला. अरे हा, बरं झालं बाबा बाळू आला, नाहीतर जीवच गेला असता आपला. काय म्हणलं? काय नाही म्हटलं बाळू आला. असं होय. राम राम. ये बाळू. नाही या समध्यांना जमवलं आणि थांबून धरलं हितच. बरं केलं. तात्या, अरे तुझी बडबड करून यांचं डोस कमी खाल्लं काय? ए नाही रे, ए दोस्त का खाल्लं तुमचं म्या? हा? नाही अजिबात नाही. मग ते जाऊ दे, काय बोलणार होतास आमच्या संग? अरे माग मी बोललो नव्हतो का तुम्हासनी इथं चारा कमी आहे, आपण दुसरीकडे जाऊ म्हणून? हा, अरे ध्यानात हाय ना? होय हाय ध्यानात. मग त्याचं काय? अरे मी विचार करतोय का उद्याच निघायचं. अरे पण जायचं कुठं? इजापूरच्या बाजूला जायचं आहे. मी विचारपूस केली आहे, बक्कल चारा आहे तिकडे मेंढ्यास. हा चालतंय की, सकाळच्याला निघायचं का मग? वय लवकरच निघू. आणि अजून कोणी येणार असेल तर त्यांच्या बी कानावर घाला. हा, अरे कोणीच नाही, एवढेच माणसं आहे. आता मला सांग, आपल्या गावात खाटकन जरा वाजलं केवढे लोक जमा होतात. हा, आता आपण दोघं नाही का तळ्यावर गेलो होतो पवायला, हो बायका कशा पाहत होत्या इकडे, आणि तू जादू केली त्यांच्यावर आणि समजे लोक जमा झाले. बाळूने चमत्कार केला, चमत्कार केला, चमत्कार केला. अरे इथं तर कोणीच नाही. चमत्कार कर का काही कर, 4 जण जमा होतील फक्त. कोणी पाहणार नाही तुझ्याकडे. तात्या, बरं बाळू येतो आम्ही, उद्या सकाळच्याला भेटू. होय, आणि हे तर जमूया. हा, राम राम. ए तात्या, अरे जरा बडबड कमी करत जा की. हा, वैतागून गेली की तुला? अरे नाही नाही, मला वैतागून नाही गेले ते. त्यासनी जायचं होतं म्हणून गेले. मग आज चालले होते. मी त्यांना म्हणलं थांबा, बाळू येणार आणि तुम्ही चालले समजे, असं कसं चालन? थांबा म्हणलं, थांबले मग ते. आणि बडबडीचं म्हणशील तर मी आता आधीगत बडबड करत नाही. मी ठरवलंय आता काम करायचं, कामच करायचं नाही. आपल्या गावाचे लोकच किती बडबड करते. ते पंच कसा बडबड करतो, याचा कटाकडा व्हायचा, त्याचा कटाकडा व्हायचा, परत 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 ते मंगळूचं काय होतं. मी आलो शेतो जाऊ. हा सुंदरा, सुंदरा. हा, अहो काय म्हणत होता का तुम्ही? नाही ते कामाच्या विचारात ऐकलंच नाही बघा. कामाच्या का बाळ्याच्या? समज कळतंय मला. तू आय असली तरी मी बा आहे त्यात. समजा ठावा आहे ना व, कशा पायी विचारता हा? हे बघ सुंदरा, बाळ्या असो नाही तर भीमा भैरू, समधी आता मोठी झाली आहे. जबाबदारी घ्यायला लागत, 2 पैकी कमवून आणायला, आणि त्या पायी त्यासनी घरातनं बाहेर पडायला साव. मायेपोटी कवटावून बसण्यात काय अर्थ नाही. अहो म्या कुठं कवटावून बसले हाय? फोडलंय समज, काय बी म्हणणं नाही माझं.
आता तरी कवा म्हणा आज पतूर नवऱ्याचा शब्द पडू दिला नाही मी.